प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत. ख्रिस्त सुवार्ता मंदिर परभणी इथून मी श्वेता मदन मोहन भक्तुल, अनंत रॉबर्ट यांची पत्नी इथे बोलत आहे. आपण सर्वजण चांगले आहात. प्रभूची कृपा, दया आणि त्याचं चांगुलपण आपण आपल्या जीवनामध्ये चाखत आहात अशी मी आशा करते. आज आपण बघणार आहोत की प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला थेसलोनिका इथे रास असलेल्या रहिवासी निवासी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कोणते कोणते गुणधर्म काय काय त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं होतं, हस्तगत केलं होतं, वागले ते होते, काय काय गुणधर्म त्यांनी स्वीकारले होते, हे आपल्यामध्येही असले पाहिजे हे आपण शिकणार आहोत. आपण प्रार्थना करू. माझ्या पवित्र दयाळू प्रेमळ बापा, सुंदरशा ह्या रविवार बद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल, तुझ्या अनुग्रहाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझा आमचा दयाळू परमेश्वर आहेस. तुझ्या या दयाळूपणाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. मातेपेक्षा जास्त तू आमच्यावर प्रेम केलेला आहेस आणि दैनंदिन जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये आणि विशेष करून आम्हावर आलेल्या संकटांमध्ये, अवघड परिस्थितींमध्ये आम्ही तुझा चांगुलपणा चाखत असतो. बापा, तुझ्याकडे आम्ही आशीर्वादाची मागणी करतो आणि तू सर्व त्या गोष्टी आम्हाला पुरवतोस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आणि थेसलोनिका इथले रहिवासी ख्रिस्ती ह्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्या दररोजच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रॅक्टिसमध्ये आणल्या होत्या, त्या आम्ही आज शिकणार आहोत. त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये दररोज प्रॅक्टिस कराव्या यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आजचा संदेश समजण्यामध्ये बोलणारी मी नाही तर बोलणारा तू आहेस बापा, अशी तुझ्याकडे विनंती करते. तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकावर असू दे. मी बोलणारी, ऐकणारे प्रत्येक जण सर्वांवर तो आशीर्वाद पाठव. वचनाचं बी, त्याचं वृक्ष आणि फळ देणारे आम्ही, 100% फळ देणारे आम्ही, असं आमचं जीवन असू दे बापा. सर्व तुझ्या हातात आम्ही सुपूर्द करतो. परत एकदा तुझी दया आणि तुझी उपस्थिती आणि आम्हाला तसं वागण्याचा अनुग्रह तू दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करत ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावामध्ये मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पेल चर्च, परभणी येथून. आज आपण शिकणार आहोत, जसं मी सांगितलं, की ख्रिस्ती थेसलोनिका येथले रहिवासी यांनी दररोजच्या जीवनामध्ये काय प्रॅक्टिस केली होती. तर आपण संदर्भ यातला घेतलेला आहे थेसलोनिका करास पहिले पत्र ह्यामधून काही अध्याय आणि काही वचनांचा. संपूर्ण संदेश नक्की ऐकावा अशी आपल्याला विनंती मी करते. काय झालं होतं, पाऊल आणि सिलास हे दुसऱ्या त्यांच्या मिशनरी ट्रिपसाठी तिथे गेलेले होते. थेसलोनिका ह्या ठिकाणी गेलेले होते आणि तिथे स्ट्रॉंग ऑपोजिशन विरोध असताना देखील, तिथे यहुदी लोकांचा विरोध असताना देखील तिथे एक नवीन चर्चची स्थापना झाली आणि तिथे त्या लोकांचा, यहुदी लोकांचा इतका विरोध होता, भांडण, तंटे आणि इवन व्हायलन्स, मारामारी देखील करण्यास ते उतरलेले होते सडकेवर. एवढा विरोध असल्यावर, एवढा सर्व गंभीर परिस्थिती असल्यावर देखील तिथे एक नवीन चर्च उभारण्यात आलं आणि ह्याची नोंद आपण प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 1 ते 15 मध्ये आपल्याला ह्याची नोंद वाचायला मिळते. आपण नक्की वाचावं. 15 वचनं आहेत. संदेश मोठा होईल म्हणून मी वाचत नाहीये. आपण नक्की तो संदर्भ वाचावा. आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊल आणि सिलास ह्यांना फोर्सफुली त्यांची ट्रिप शॉर्ट करून तिथून बेरोया या ठिकाणी निघावं लागलं. नंतर पाऊलांनी थेसलोनिका निवासियांना पहिले पत्र लिहिले, एपिसल्स ऑफ थेसलोनियन्स, फर्स्ट थेसलोनियन्स हे लिहिलं. थेसलोनिका करास पहिले पत्र पाऊलाने लिहिले आणि त्यामध्ये काय काय
काय काय त्यांनी करावयाचं आहे आणि त्यांनी काय काय केलं हे आपण आज संदेशामध्ये बघूया. आणि पावलाने हे पत्र का लिहिलं? तिथल्या रहिवाशांना, तिथल्या ख्रिस्ती रहिवाशांना, थेसलोनिका या ठिकाणच्या ख्रिस्ती रहिवाशांनी काय काय केलं पाहिजे त्यांना एनकरेज करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी, परमेश्वराच्या गोष्टींमध्ये त्यांनी सातत्य बाळगण्यासाठी, कंटिन्युएशन बाळगण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या. कोणी कोणी कराव्या? तर नवीन जे विश्वासणारे आहेत त्यांनी आणि जे तरुण मंडळी आहेत त्यांनी ह्या गोष्टी कराव्या. यासाठी पावलाने हे पत्र लिहिलं. पहिला गुणधर्म आपण बघूया. परमेश्वराचं वचन त्यांनी ग्रहण केलं. संदर्भातलं वचन आपण बघूया. थेसलोनिकास पहिले पत्र 2 अध्याय आणि 13व वचन वाचते मी. आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. आता वचन जे त्यांना सांगितलं गेलं होतं ते थेसलोनिकास यांनी परमेश्वराचं सत्य वचन म्हणून ते त्यांनी स्वीकारलं. कोणत्या मनुष्याकडून हे आम्हाला वचन आलेले नाही, तर हे परमेश्वराचं, देवाचं सत्य वचन आहे असा त्यांनी विश्वास ठेवला आणि ते त्यांनी स्वीकारलं. आणि वचन जेव्हा बोलल्या जातं ते फार संकटामध्ये बोलल्या जातं. परत एकदा संदर्भातलं वचन आपण बघूया. थेसलोनिकास पहिलेच पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन वाचते मी. 6वं वचन. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकारी झाला. तर वचन, या वचनाप्रमाणे जे वचन त्यांना सांगितलं गेलं, म्हणजे वचनाची तिथे जी बोणी करण्यात आली, पेरणी करण्यात आली, ती फार संकटामध्ये, फार अफ्लिक्शन्स मध्ये, फार संकटामध्ये करण्यात आली. आणि ही सर्व करणी ही पवित्र आत्म्याची करणी आहे. म्हणजे जी हृदयाची जमीन आहे त्यामध्ये ती जमीन नांगरणी ही पवित्र आत्म्याची आहे. संदर्भातलं वचन बघूया आपण. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 13वं वचन. क्षमा करा, पेत्राचे पहिले पत्र विसरले मी संदर्भ. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 23वं वचन. कारण ही करणी पवित्र आत्म्याची करणी आहे. वचन वाचूया आपण. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मलेले आहात. तर ही पेरणी संकटात झालेली आहे, म्हणजे हृदयामध्ये पेरणी झाली आणि ह्याची नांगरणी पवित्र आत्म्याची आहे. कारण वचन आपण आत्ताच वाचलेलं आहे. तर मग तो माणूस जो वचन स्वीकारत नाही, जो वचन धिक्कारतो, तो तर किती मूर्ख असणार, ह्याबद्दलचंही वचन आपण संदर्भातलं वाचूया. नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 13वं वचन. ती ओळच मी वाचते फक्त. वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणितो, आणि म्हणून वचन तुच्छ मानू नये. जर अनर्थ आपल्यावर टाळायचा असेल तर आपण वचन तुच्छ मानू नये. आणि थेसलोनिका ह्या ठिकाणांच्या लोकांनी परमेश्वराचं वचन कसं ग्रहण केलं ते त्याच्याकडून आलेलं आहे, कोणत्या मनुष्याकडून आलेलं नाही असं म्हणून त्यांनी ते ग्रहण केलं. ही गोष्ट आपण प्रत्येक विश्वासणाऱ्याने देखील
ग्रहण केली पाहिजे, न शंका धरता, न संकोच करता. दुसरा गुणधर्म, ते परमेश्वराकडे वळाले. त्यांनी मूर्तीपूजेचा त्याग केला आणि ते परमेश्वराकडे वळाले. आपण संदर्भातलं वचन वाचूया. त्यांनी काय केलं, सर्व जे खोटे देवी देवता होते त्यांचा त्यांनी त्याग केला आणि जिवंत सदाजीवी परमेश्वराकडे ते वळाले. आणि आपण संदर्भातलं वचन वाचूया. थेसलोनिकरास पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 9व वचन. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, सदाजीवी व सत्य देवाची सेवा करणे. आपण ह्या शब्दांकडे लक्ष देऊया. सदाजीवी व सत्य देव. त्यांनी हे जाणलं की हा परमेश्वर जो आहे तोच सदाजीवी आणि सत्य परमेश्वर आहे आणि त्यांनी सर्व मूर्त्यांचा त्याग केला. त्या जुन्या देवांपासून जिवंत सदाजीवी सत्य देवाकडे ते वळाले. आणि मूर्तीपूजा ही फक्त कोरीव मूर्तीचीच पूजा करणं असं नाही, तर आपल्या मनामध्ये प्रथम स्थान जे परमेश्वराचं आहे ते प्रथम स्थान कोणत्या दुसऱ्या गोष्टीने घेणं ही देखील एक मूर्तीपूजा आहे. मग ती मूर्तीपूजा कोणत्या नात्याच्या रूपामध्ये असेल किंवा आपल्या अभ्यासाच्या रूपामध्ये असेल किंवा आपण पैशाच्या मागे असू ते असेल, आपली नोकरी धंदा किंवा कोणती वस्तू किंवा सवय देखील असू शकते. मूर्तीपूजेची ही देखील एक व्याख्या आहे. या दोन मूर्तीपूजेचा फरक आणि या दोन्ही मूर्तीपूजेबाबत आपण फरक आणि महत्त्व समजलाच असाल. वचन अजून आपण संदर्भातलं वाचूया. गलातिकरास पत्र 4था अध्याय आणि 8वं वचन. तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तू देव नाहीत त्यांचे दास होता. तर मूर्तीपूजेचे आपण दास होतो. दोन्ही प्रकारच्या मूर्तीपूजेबद्दल आता आपण शॉर्ट मध्ये ऐकलेलं आहे. तर ह्या दोन्ही पैकी एक मूर्तीपूजा किंवा दोन्हीही असू शकतात, ह्याचे आपण आधी दास होतो. अजून एक संदर्भातलं वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 106 आणि 36. त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली, त्यास पाशारू झाल्या. म्हणून थेसलोनिकरास लोकांनी मूर्तीपूजा सोडली, सदाजीवी सत्य परमेश्वराकडे ते वळाले. जर आपण परमेश्वराला घेऊन आपलं जर हृदय संतुष्ट असेल तर मग आपण परमेश्वराकडे वळालं पाहिजे, संपूर्णपणे वळालं पाहिजे आणि स्वतःला परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतः पश्चाताप करत नाही, खऱ्या अर्थाने पश्चाताप करत नाही, त्याच्याकडे वळत नाही आणि त्याला समर्पित स्वतःला करत नाही, तोपर्यंत परमेश्वराच्या प्रेम किती डीप आहे, किती गहन आहे, किती ते खोल आहे, किती तो आपल्यावर प्रेम करतो हे आपल्याला समजणार नाही. त्यासाठी आपल्याला पश्चाताप आणि मूर्तीपूजेच्या जे आपण सुरुवातीलाच पाहिल्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्याचा त्याग करावा लागेल. आपण संदर्भातलं वचन काढूया. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 21वे वचन. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा. म्हणजे आपण स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. गंभीर गोष्ट लिहिलेली आहे ह्याच्यामध्ये. अजून दुसरं एक संदर्भातलं वचन आपण पाहूया. कोरिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 14वे वचन. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. आपण मूर्तीपूजेपासून दूर पळालं पाहिजे आणि परमेश्वराकडे वळालं पाहिजे. तिसरा गुणधर्म, ते परमेश्वरामध्ये राहिले. तिसरा गुणधर्म आहे
थेसलनिकाची मंडळी ही परमेश्वरामध्ये राहिली, परमेश्वरामध्ये ती वस्ती करू लागली. आपण काढू या संदर्भातलं वचन, थेसलनिकाकरास पहिले पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन. शब्द आपण सिरियसली ऐकूया, लक्ष देऊन ऐकूया. देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिकाकरांची मंडळी, एवढंच आपण वाचू, जी थेसलनिकाकरांची मंडळी. आता कोणामध्ये ते आहे मंडळी? देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिकाकरांची मंडळी. म्हणजे ते कोणामध्ये होते? देवपित्यामध्ये आणि प्रभू येशू मध्ये होते. ती मंडळी देवपित्यामध्ये आणि प्रभू येशू मध्ये होती. म्हणजे ते परमेश्वरामध्ये वस्ती करत होते. जेव्हा त्यांनी परमेश्वराचं वचन ग्रहण केलं, पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं, दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहिलं ते परमेश्वराकडे वळाले, आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघतो की ते परमेश्वरामध्ये राहिले. दे ड्वेल इन गॉड. ते परमेश्वरामध्ये राहिले, त्यांनी परमेश्वरामध्ये वस्ती केली. त्यांना समजलं की आमच्या आत्मा परमेश्वरामध्ये निवासस्थान घेऊ शकतो, आम्हाला परमेश्वरामध्ये ते शांतीस्थान मिळालेलं आहे, हे त्यांना समजलं. आणि त्यांच्या इच्छा परमेश्वरामध्ये, ज्या परमेश्वराच्या इच्छा आहेत त्यामध्ये ते त्यांच्या इच्छेचे रूट्स घालत होते. परमेश्वराला प्रसन्न असं ते वागू लागले आणि त्यांच्या इच्छा, त्यांचे चांगले काम हे परमेश्वरामध्ये वाढावे असे ते वागू लागले. आणि असा जो माणूस असतो तो कसा असतो? आपण वाचूया संदर्भातलं अजून एक वचन. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय आणि तिसरं वचन. तो माणूस कसा असतो? जे झाड म्हणजे तो माणूस, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आणि ह्या वचनाप्रमाणे ते त्या झाडासारखे झाले, कारण त्यांना समजलं की परमेश्वरामध्ये, प्रभू येशूमध्ये राहणं काय आहे. आणि प्रभू येशूच म्हणालेले आहेत की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि प्रभू येशू द्राक्षवेल झाले, पिता परमेश्वर माळी झाले, आणि थेसलनिकाकराची मंडळी प्रभू येशूमध्ये, पित्यामध्ये राहून कोण झाली? तर ती द्राक्षवेलाची फांदी झाली. आणि हा गुणधर्म, ह्या गोष्टी आपण पण आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये दररोज पाळल्या पाहिजे, दररोज प्रॅक्टिस केली पाहिजे. चौथी गोष्ट, चौथा गुणधर्म, त्यांनी परमेश्वराची सेवा केली. तिथले राहणाऱ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराची सेवा केली. चौथा गुणधर्म जी आपण पण दररोजच्या जीवनामध्ये केली पाहिजे. संदर्भातलं वचन वाचूया. थेसलनिकाकरास पहिले पत्र पहिला अध्याय आणि 9वं वचन, जे आपण आधी पण वाचलं होतं, पण शब्द आपण सदाजीवी व सत्यदेव हा पकडून तो पॉइंट आपण घेतला होता. आणि तेच वचन पण शब्द दुसरे आहेत त्याच वचनाचे. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले? सदाजीवी व सत्यदेवाची सेवा करण्यास. आता इथे कोणता आपण शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे, सिरियसली घेतलं पाहिजे? तर देवाची सेवा करण्यास. तर तिथल्या लोकांनी, थेसलोनिका रहिवाशांनी देवाची सेवा देखील केली. आणि कोणत्या प्रकारे सेवा केली, त्यामध्ये काय काय सामील होतं सेवेमध्ये? परत एकदा संदर्भातलं वचन वाचूया आपण. थेसलनिकाकरास पहिले पत्र पहिलाच अध्याय आणि वचन 3 वाचते मी. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर
यांचा यांचा आम्ही यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. तर इथे आपण ह्या वचनामध्ये काही गोष्टी बघूया, काही ज्या ह्या त्यांच्या सेवेच्या स्पेशालिटीज आहेत, विशेषता आहेत. मी फिंगर्स काढत जाते, बोट काढत जाते, तर किती विशेषता ह्यामध्ये निघतात आपण बघू शकतो. तर परत एकदा मी वचन वाचेन. आपल्या देवपित्या समोर पहिली यांची स्पेशालिटी आहे, त्यांनी जी सेवा केली, थेसलोनिकाच्या लोकांनी जी सेवा केली, थेसलोनिकाकरांनी जी सेवा केली, थेसलोनिकाकरांनी जी सेवा केली, त्यांचा पहिली स्पेशालिटी होती ती त्यांची सेवा देवासमोर होती. वचनातूनच आपण बघत आहोत. आणि देवासमोर तुमचे विश्वासाचे काम, देवासमोर ती होती. दुसरे त्यांचे विश्वासाचे काम होते. प्रीतीचे श्रम, तिसरी स्पेशालिटी होती त्यांच्या प्रीतीचे श्रम ती होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ता विषयीची होती. फोर्थ थिंग, चौथी स्पेशालिटी त्यांची सेवा प्रभू येशू ख्रिस्ता विषयीची होती. आणि पाचवी स्पेशालिटी होती आशेचे धीर, पेशन्स ऑफ होप, आशेचे धीर. ही 5 स्पेशालिटी असलेली त्यांची ती सेवा होती. किती सुंदर आणि प्रभावी ही सेवा आहे, आपण ह्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांची सेवा अशी दिखाई सेवा नव्हती, तर ती त्यांनी मनापासून केली. आणि 5 स्पेशालिटीज त्यामध्ये होत्या. आणि आपणही जर परमेश्वराची सेवा करत आहोत, किंवा आपणही परमेश्वराची सेवा जर करण्याचं ठरवलेलं आहे, तर आपण आपल्या उक्तीमध्ये, कृतीमध्ये, शब्दांमध्ये, चालण्या बोलण्यांमध्ये आपण परमेश्वराची सेवा केली पाहिजे. हाही गुणधर्म जो आहे तो आपण परमेश्वराप्रती ठेवला पाहिजे. हे 5 पॉइंट्स जे आहेत, 5 स्पेशालिटीज, ह्यात आपण पाहिलेला आहे. नंतरचा गुणधर्म आपण बघूया. त्यांनी काय केलं? 5वी गोष्ट त्यांनी ही स्वीकारली, ही केली की त्यांनी प्रभू येशूची वाट पाहिली. म्हणजे प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची ते वाट बघू लागले. त्यांनी प्रभू येशू येणार आहेत असं प्रभू येशूने अभिवचन दिलं, प्रॉमिस केली. आणि त्यांनी सेवाही केली. थेसलोनिकाकरास ह्या लोकांनी सेवाही केली आणि प्रभू येशू येणार आहेत ह्याची ते वाटही बघू लागले. संदर्भातलं वचन थेसलोनिकाकरास पहिलेच पत्र, वचन मात्र 10. आणि त्याने ज्याला मेलेल्यातून उठविले व भावी क्रोधापासून आपल्याला सोडविणार असा त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते स्वतःहून आम्हाविषयी सांगतात. तर ह्या वचनामध्ये आपण बघू शकतो की ते प्रभू येशूने केलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवून त्याची वाटही बघू लागली. अजून एक संदर्भातलं वचन आपण वाचूया. तीताला पत्र 2रा अध्याय आणि 12 आणि 13 वचन एक सोबत आहे, दोन्हीही वाचू आपण. तीताला पत्र 2रा अध्याय 12-13 सोबत वचन आहेत, एकच वचन केलेलं आहे. वाचू आपण. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपल्या तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून संप्रत्याच्या युगात मर्यादेने नीती व धार्मिक वृत्तीने वागावे. तर आपण इथे बघतो की जो आपला तारणारा आहे प्रभू येशू, याची ते वाट बघू लागले. आणि आपण प्रत्येक ख्रिस्ती लोकांनीही प्रभू येशूची वाट पाहिली पाहिजे. अजून एक आपण संदर्भातलं वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय आणि 20 वचन. आपण आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा होईल.
याची आपण वाट पाहतो. आपण प्रभू येशूची वाट पाहतो. जसे आणि त्यांनी देखील थेसलोनिकाकरास लोकांनी देखील वाट पाहिली. आणि ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी प्रभू येशूला ग्रहण केलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक ध्येय प्राप्त झालेलं आहे. ते प्रभू येशूची सेवा, त्यांनी प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून पश्चातापामध्ये स्वीकार केलेला आहे, पाण्यात बुडून बाप्तिस्माही घेतलेला आहे आणि प्रभू येशूची ते सेवा करीत आहेत, आनंदाने सेवा करीत आहेत. त्याच सोबत प्रभू येशू येण्याची ते वाट देखील बघत आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ध्येय देखील प्राप्त झालेलं आहे. ते ध्येयहीन नाहीत आणि असे लोक ज्यांना ध्येय प्राप्त झालेलं आहे, बायबल काय सांगतं आपण काढूया अजून एक संदर्भातलं वचन. यशया ह्याचं पुस्तक यशया ह्याचं पुस्तक 40वा अध्याय आणि वचन 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. अशा प्रकारचे लोक आपण होऊ, जे ध्येय प्राप्ती करून परमेश्वराची सेवा करतात आणि प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहतात. चला मग आपणही म्हणूया, ये प्रभू येशू ये, आणि वाट पाहूया आणि आपल्याला ह्या वचनाप्रमाणे आपण धावलो तरी दमणार नाही, गरुडासारखे उडू आणि आपण चाललो तरी थकणार नाही. अजून एक गुणधर्म आपण बघूया. 6वा गुणधर्म ते शिकले, त्यांनी प्रॅक्टिस केला की त्यांनी ते परमेश्वराकडून शिकले. लर्निंग फ्रॉम गॉड. ते परमेश्वराकडून काही गोष्टी शिकले. काय गोष्ट शिकले आपण बघूया संदर्भातलं वचन. थेसलोनिकाकरास पहिले पत्र अध्याय 4 वचन 9. त्याचा दुसरा भाग, वचन 9चा दुसरा भाग. एकमेकांवर प्रीती करा असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे. तर ते काय शिकले, देवाने त्यांना काय शिकवलं आणि ते परमेश्वर देवाकडून काय शिकले, तर एकमेकांवर प्रीती करणं ते शिकले. आणि एकमेकांवर प्रीती करणं ही आपल्याला परमेश्वराने, प्रभू येशूने ही आज्ञा दिलेली आहे की जसं आपण स्वतःवर प्रीती करतो तसंच आपण इतरांवर, आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती करावी. अजून एक संदर्भातलं वचन आपण पाहूया. योहान कृच्छुभवर्तमान 3रा अध्याय आणि 2रं वचन. ह्या वचनामध्ये काय आहे की प्रभू येशू जो परमेश्वराने पाठवलेला शिक्षक आहे, टीचर आहे, त्या संदर्भातलं वचन आहे. योहान कृच्छुभवर्तमान 3रा अध्याय आणि 2रं वचन. तो रात्री त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, म्हणजे निकोदेमस आणि प्रभू येशू बद्दल हा अध्याय आहे. आणि निकोदेमस प्रभू येशूकडे येतो आणि प्रभू येशूला काय म्हणतो, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात असे आम्हास ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव त्याच्या बरोबर आल्या वाचून कोणाच्याने करवणार नाही. तर ह्या वचनामध्ये निकोदेमसने ह्याची साक्ष दिलेली आहे, कबुली दिलेली आहे. त्याने प्रभू येशूला इतक्या दिवस पाहिलेला आहे आणि तो काय म्हणतो, गुरुजी, शिक्षक आहात तुम्ही, परमेश्वर देवाने पाठवलेले शिक्षक आहात आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी कोणी शिकवलेल्या आहेत या वचनाप्रमाणे. तर प्रभू येशूने ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि प्रीतीबद्दलही प्रभू येशूनेच आपल्याला शिकवलेलं आहे. अजून एक संदर्भातलं वचन आपण बघूया. योहान कृच्छुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 35. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखीतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तर प्रीती किती इम्पॉर्टंट आहे आणि ही परमेश्वर देवाने शिकवलेली आहे थेसलोनिकाकरास मंडळीच्या लोकांना आणि त्यांनी ती प्रॅक्टिस केली. परत प्रभू येशूने देखील जो शिक्षक परमेश्वराकडून आलेला आहे
त्याने देखील हीच गोष्ट शिकवलेली आहे. आणि ह्या वचनामध्येही जर आपण ह्या वचनाप्रमाणे जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर आपल्याला तर लोक असं समजतील की आपण त्याचे शिष्य आहोत. अजून एक इम्पॉर्टंट संदर्भातलं वचन आपण बघूया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 29th वचन 29th वचन मॅथ्यू 11:29 11:29. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझ्या जो आपणावर घ्या व मजपासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. प्रभू येशूने बोललेले हे शब्द आहेत. काय आपल्याला करायचं आहे? प्रभू येशू काय बोलत आहेत? मज पासून शिका. शब्दांवर आपण लक्ष केंद्रित करूया. या मज पासून शिका. प्रभू येशूने असंच सांगितलेलं आहे या वचनामध्ये की मज पासून शिका. आपल्याला प्रभू येशू कडून शिकायचं आहे. आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस काय केली थेसलोनिकेकरास ह्या लोकांनी की त्यांनी प्रीती करण्याची प्रॅक्टिस केली, जी आपल्याला देखील करायची आहे. का? कारण देव परमेश्वराने त्यांना ही गोष्ट शिकवली. परत प्रभू येशू जो शिक्षक परमेश्वर देवाने आपल्याकडे पाठवला त्याने देखील ही शिकवली. वचनामधून आपण पाहिलं आणि प्रभू येशूच म्हणत आहेत ह्या वचनामध्ये शब्द मी वापस वाचते. मज पासून शिका. आपल्याला प्रभू येशू कडून शिकायची आहे. आणि शेवटची गोष्ट 7वी गोष्ट थेसलोनिकेकरास यांनी प्रॅक्टिस केली ती अशी, ते परमेश्वराप्रती योग्य असे वागले. 7वी गोष्ट त्यांनी प्रॅक्टिस केली. त्यांनी हा गुणधर्म ग्रहण केला. काय? तर 7वा गुणधर्म आहे ते परमेश्वराप्रती योग्य असे वागले. त्यांची वागणूक फार केअरफुल अशी होती. परमेश्वराला माझ्या वागणुकीमधून बोलण्या चालण्यातून परमेश्वराला लाज वाटणार नाही, प्रभू येशूला लाज वाटणार नाही ह्याचे ते केअर घेत होते, दक्षता घेत होते. संदर्भातलं वचन आपण वाचूया. थेसलोनिकेकरास पहिलेच पत्र 2रा अध्याय आणि वचन 12. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे. आपलं वागणं किती योग्य असलं पाहिजे, आपलं वागणं किती महत्वाचं आहे हे ह्या वचनामध्ये आपल्याला समजतं. आणि ही गोष्ट थेसलोनिकेकरास या लोकांनी समजली, जाणली आणि ती आचरणातही आणली. इम्प्लिमेंटेशनही त्यांनी केलं. नुसते समजले आणि बसले नाही तर ते करते झाले, डुअर्स झाले. फक्त हिअरर्स ऐकणारेच नाही तर ते डुअर्स झाले. त्यांनी ती दररोजच्या जीवनामध्ये प्रॅक्टिसही केली. अजून एक संदर्भातलं वचन आपण वाचूया. अजून एक संदर्भातलं वचन कलसेकरास पत्र 1ला अध्याय आणि 10वं वचन. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. तर आपण असं वागलं पाहिजे जे परमेश्वराला संतोष करतं, त्याला ते सॅटिस्फाईड करतं. असं वागलं नाही पाहिजे की त्याला त्याची लाज वाटली पाहिजे. आणि असं केल्याने काय होतं, काय होतं ती ओळ मी वाचते. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे. आपण आपल्या लाईफ मध्ये फळ देणारे बनू, फ्रूटफुल बनू. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पॉवरलेस आहोत, आपल्यात शक्तीच नाही, आपण फळ देणारे नाही, आपण करतोय होतोय अशा जर काही गोष्टी असतील तर आपण आपलं जीवन आत्मपरीक्षण करावं. काय ह्याच्यामध्ये काय माझा दोष आहे, मी कुठे कमी पडत आहे, मी का फळ देणारा नाहीये, हे आपल्या वागणुकीतून तर
माझ्या वागणुकीतून ह्याला बाधा तर होत नाहीये असं आहे का? किंवा मी प्रार्थना करत नाहीये म्हणून ते तिथे अडखळण आहे का? किंवा माझ्या पापामुळे अडखळण आहे का? अशी काही कारण आपण शोधून काढले पाहिजे आणि आपण ते त्यामध्ये वर्कआउट केलं पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे आणि महत्वाचं राहिलंच पाहिजे. आणि म्हणून आपलं आचार विचार हे महत्वाचे आणि फार महत्वाचेच असले पाहिजे. तर आपलं आचरण परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला आवडतं का, आवडत आहे का, आणि ते त्याला संतोष देत आहे का, त्याला त्याची लाज वाटत आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. आज आपण 7 गोष्टी पाहिलो जे थेसलोनिकेकरास लोकांनी जाणल्या, समजल्या आणि त्या प्रॅक्टिसही केल्या. आणि ह्या 7च्या 7 गोष्टी जे खरे विश्वासणारे आहेत, जेन्युइन ख्रिस्ती विश्वासणारे, खरे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, त्या सर्वांनी ह्या 7ही गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये प्रॅक्टिस केल्या पाहिजे. आणि आपण आपल्या परमेश्वराशी फेस टू फेस, समोरासमोर जेव्हा आपण भेटू तर आपल्याला आपल्या गोष्टी केलेल्याची लाज वाटली नाही पाहिजे आणि आपण परमेश्वराकडून शाबासी मिळवली पाहिजे की परमेश्वरा, आम्ही या सर्व गोष्टी ज्या तू आम्हाला सांगितल्या त्या करायचा प्रयत्न केला. हो, आम्ही थकलो, आम्ही चुकलो, आम्ही सर्व कित्येकदा पडलो, पण तरीही आम्ही उठलो आणि आम्ही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुझ्याकडे मदत मागितली आणि तू ती आम्हाला पुरवली. आणि आपण त्याच्यासमोर जेव्हा उभं राहू, आपण केलेल्या गोष्टींची आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. आणि असं नाही झालं पाहिजे की प्रभू येशूने असं म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही, माझ्यासमोरून निघून जा. आणि ह्या सर्व गोष्टी आपण नक्कीच जेन्युइन ख्रिश्चन बिलीवर्स, खरे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी प्रॅक्टिस केलेच पाहिजे. आणि चला आपण जाऊया, प्रॅक्टिस करूया आणि प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकार करूया. ज्यांनी केलं नसेल, 4 पायऱ्या आहेत आणि त्या 4ही पायऱ्या आपण स्टेप्स करूया आणि आपण खरे ख्रिस्ती प्रभू येशूचे अनुयायी होऊया. काय करायचं आहे? शुभवर्तमान ऐकायचं आहे, शुभवर्तमानावर विश्वास ठेवायचा आहे. आज जसं आपण पाहिला पहिलाच मुद्दा, त्याप्रमाणे केलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. मी पापी आहे, पहिली पायरी. पश्चाताप करणे पापांचा, दुसरी पायरी. तिसरी पायरी प्रभू येशूला तारणारा स्वीकार करणे, चौथी पायरी बाप्तिस्म्याची. सर्व गोष्टी करूया. परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप आशीर्वाद पाठवो. थँक्यू.